हिरव्या वाटणातील रसरशीत अशी गवारची भाजी. ताज्या गवार शेंगा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट. हिरव्या वाटणात बनवलेली खमंग व चविष्ट अशी ही महाराष्ट्रीयन भाजी. हलक्या मसाल्यांचा सुगंध आणि घरगुती चवीमुळे ही भाजी भाकरी, चपाती किंवा अगदी भातासोबतसुद्धा अतिशय रुचकर लागते. तर चला मग झटपट अशा रेसिपीला चालू करूया. तर आहे ना, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण टाकायचं आहे आणि हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर अगदी भाजीसाठी लागणारं बेसिक वाटण मात्र तयार झालेलं आहे. तर गवारच्या शेंगासुद्धा निवडून स्वच्छ अशा धुवूनसुद्धा घेतलेल्या आहेत. तर आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये गवारच्या शेंगा टाकलेल्या आहेत आणि ह्या गवारच्या शेंगा आपण हलक्याशा डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर आहे ना, गवार भाजून घेतल्यानंतर त्यातील कडवटपणा कमी होतो आणि चव अधिक खमंग लागते. तसेच गवार थोडी मऊ होते, त्यामुळे भाजीला छान असा टेक्स्चर येते आणि गवार भाजून घेतल्यामुळं तिचा नैसर्गिक सुगंध वाढतो आणि हिरव्या वाटणासोबत चव आहे ना अधिक उठून दिसते. त्यामुळं भाजी बनवताना आहे ना गवार भाजून घ्यावी. तर आता त्याच कढईमध्ये आहे ना 2 चमचे तेल टाकलेलं आहे. गवार भाजून झाल्यानंतर तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला ना की यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहोत, जे की आपण सुरुवातीला बनवून ठेवलेलं आहे. तर आहे ना, हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामुळं हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा दूर होईल आणि तिखटपणासुद्धा दूर होईल. यासाठी अगदी 2 मिनिटभर वाटण मात्र परतून घेतलेलं आहे. अगदी थोडंफार वाटणाचं पाणी परत एकदा ॲड केलेलं आहे आणि 1 मिनिटभर वाटण परत एकदा मी शिजवून घेतलेलं आहे. वाटण छान असं परतून झालेलं आहे. तर यामध्ये भाजलेल्या गवारच्या शेंगा टाकायच्या आहेत. तर गवारीच्या शेंगा टाकून घेऊया आपण यामध्ये. शेंगासुद्धा वाटणामध्ये मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. यानंतर यामध्ये टाकूया हलकेसे मसाले. मसाल्यामध्ये हळद पावडर आणि धने पावडर टाकलेले आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया आणि शिजेल इथपर्यंत अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी वाढवलेलं आहे. खूप काहीसं पाणी टाकायचं नाही आहे. अगदी रसरशीत अशी गवारची भाजी आपल्याला बनवायची आहे. आणि खरंच सांगते मंडळी, तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ही गवारची भाजी आहे ना बनवून पहा, चव कधीच विसरणार नाही आहे. तर आहे ना 5 ते 7 मिनिटासाठी अगदी झाकण ठेवून वाफवून घेऊया गवार आणि पाहू शकता मस्त अशी गवार जी आहे ना ती तयार झालेली आहे. सुगंध मात्र 1 नंबर येते बरं का वाटणामुळे. तर भाजीसुद्धा शिजलेली आहे. चेक करून पाहिलं, गवारसुद्धा शिजलेली आहे. तर यामध्ये आहे ना सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तेही अगदी 2 चमचेच टाकणार आहे इथे मी. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल ना तर यामध्ये तुम्ही वाटणामध्ये ओलं खोबरं टाकून भाजी बनवू शकता. ते त्या पद्धतीने सुद्धा खूप सुरेख लागते ही भाजी. सर्वात शेवटी यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि झाली ना मंडळी तयार खमंग, झणझणीत आणि चवदार बनलेली पारंपरिक अशी महाराष्ट्रीयन चवीची ही रेसिपी. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ह्या हिरव्या वाटणातील गवारची भाजी एकदा तरी नक्की बनवून पहा. धन्यवाद.